पांदन रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण, आडेगावमध्ये संताप वाढला। मौजा आडेगाव येथे डॉक्टर अविनाश गावंडे यांच्या शेजारील शेताजवळ सुरू असलेल्या पांदन रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्ता तयार करत असताना बाजूची माती पांदणीत टाकण्यात आल्याने तसेच मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे श्री मातंड बसू व सौ ललिताताई बसू यांच्या शेतासमोरचा मार्ग पूर्णपणे बाधित झाला आहे। परिणामी शेतात जाणे तसेच शेतामालाची वाहतूक करणे अत्यंत कठीण बनले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी वातावरण निर्माण झाला आहे। हे काम जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2024-25 अंतर्गत कोल्हापुरी पद्धतीचे बांधकाम व दुरुस्ती 101 ते 250 हेक्टर या योजनेतून मंजूर करण्यात आले असून मौजा आडेगाव येथे कोल्हापुरी पद्धतीने बंदराचे बांधकाम करण्यासाठी तब्बल 82,73,00,000 निधी मंजूर झाला असून या कामाचं भूमिपूजन हिंगणा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले होते। मात्र प्रत्यक्ष कामात झालेल्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या पावसाळ्यातही अपूर्ण कामामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या। पाण्याचा निचरा न झाल्यामुळे काही शेतांमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती। येणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाही तर अनेक शेतकऱ्यांची शेती पडीत राहण्याची शक्यता आहे। बांधकाम विभागाचे अधिकारी राजेश पुल्लरवार यांनी प्राप्त निधी संपला असून नवीन निधी मिळाल्यानंतर काम पूर्ण केले जाईल असं सांगितलं। मात्र माहिती विचारण्यासाठी नागरिकांनी शहरातील कार्यालयात येण्यास सांगितल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढलीच आहे। स्थानिक ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा व स्पष्ट माहिती द्यावी अशी ठाम मागणी केली जात आहे। दरम्यान या संपूर्ण कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। संबंधित काम हे मंजूर इस्टिमेट प्रमाणे झाले नसल्याचं सांगण्यात जात असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। इस्टिमेट तपासण्यास प्रत्यक्ष कामातील त्रुटी स्पष्ट दिसून येतील असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे। यामुळे ठेकेदारास कोणतेही देयक देण्यापूर्वी कामाची सखोल चौकशी करावी, कामाची तांत्रिक पडताळणी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। तसेच तातडीने शेतकऱ्यांचे मार्ग मोकळा करून त्यांच्या शेतातील कामात अडथळा येणार नाही याची खात्री प्रशासनाने करावी अशी ही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। स्थानिक नागरिक व शेतकरी यांचा रोज दिवसेंदिवस वाढत असून वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सुकन्या थडकर, हिंगणा।